आणि ती मागणी सगळ्यांनीच केली. राज्य सरकारने अशा प्रसंगांना अवघड राहण्यासाठी अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे. आणि गृहखात्याची यंत्रणा अतिशय सतर्क राहून एक तर याला आवड घातला पाहिजे आणि जिथं गरज असेल तिथं अतिशय कठोर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. काल जे काही बोलण्यात आलं ते बदलापूरचं सीमित नव्हतं. दुर्दैवाने त्याच्यानंतर 3-4 दिवसामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी अन्य ठिकाणी सुद्धा होतात असं दिसतंय. कुठे बालिकांच्यावर अत्याचार असेल, काही ठिकाणी मुलींच्यावर अत्याचार असेल. हे चित्र आपल्या राज्यामध्ये दुर्दैवानं दिवसेंदिवस वाढतंय असं पाहायला मिळते. आणि याच्याबद्दलचे लोकांच्यात असलेला उद्वेग, राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी उगीच संघर्षाची भूमिका घेण्याच्या ऐवजी एक दिवसाचा बंद करून आणि तो बंद अत्यंत शांततेनं पार पाडून त्याच्यातून जनभावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतूनं हा कार्यक्रम उद्याचा बंदचं आयोजित केलेला आहे. माझ्या पक्षाचे सगळे सहकारी तर सहभागी होतीलच, पण या प्रश्नाच्या संबंधी आस्था असलेला महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं. तो बंद अत्यंत शांततेनं व्हावा आणि या बंदच्या माध्यमातून हे जे काही प्रकार राज्याद्वारे होत आहेत त्याच्या संबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता आपल्या मुलीबाळींच्या भवितव्याच्यासाठी एक जनमत तयार करायला उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि त्यातनं आपल्या वेदना व्यक्त करतील. उच्च न्यायालयामध्ये एक याचिका करण्यात आलेली आहे सदावर्तेंच्या वतीनं उद्याच्या बंदच्या संदर्भामध्ये आणि 2:30 वाजेच्या दरम्यान त्याच्यावरती सुनावणी होईल. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे आदेश दिलेले बंदच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या केसेसमध्ये त्याच्या अनुसरूनच निर्णय घेतला जाईल असं उच्च न्यायालयानं सकाळी झालेल्या सुनावणीत म्हटलं. आणि जी याचिका राजकीय हेतूनं प्रेरित आहे असं न्यायालयानं सुनावलं. यानंतर दुपारी हिअरिंग होईल तेव्हा केवळ सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही हा कन्सर्न लक्षात घेऊनच बंदबाबत सुनावणी करू असं उच्च न्यायालयानं म्हटलंय. माझी चौक आहे, मी काही फॉलो केलेलं नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असं म्हणतात की बदलापूरचे लोक कमी आहेत आंदोलनात आणि आम्ही काही कोणी तिथे गेलेलो नसतो. पण माझ्या मते कुठला राजकीय पक्ष याच्यात होता. असा प्रकार झाल्याच्या नंतर हे राजकीय होतं, आणखीन काहीतरी टीका टिप्पणी करणं हे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी असं बोलले नसते तर बरं झालं असतं. हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याच्या उद्देश आहे, लोकांच्या त्या अस्वस्थतेच आहे. आणि जिथं कुणीही राजकारण आणलं नाही, आम्हाला लोकांच्या मनातून नव्हतं की अशा प्रकारच्या काही गोष्टी त्या संबंधी राजकीय हेतूनं काही करावं. हा केवळ बालिकांच्या मुद्द्यांच्या अत्याचाराच्या संबंधीच्या तीव्र भावना व्यक्त यापेक्षा दुसरं काही नाही. आणि त्याच्याकडे त्या अँगलने बघू नये अशी माझी आग्रहाची विनंती आहे. याआधी तुम्ही एकदा असंच एका पत्रकार परिषदेमध्ये एक आकडेवारी सादर केली होती की किती प्रमाणावरती महिलांवरती किंवा बालिकांवरती अत्याचाराच्या घटना राज्यात देशात घडतात आणि वेळोवेळी तुम्ही ते बोलत देखील आलेलं आहे. काल एका वृत्तपत्राने ते आकडेवारी प्रसिद्ध केली आत्ताही. ते प्रश्न काय ते थांबवत नाही, हे वाढते असं चित्र दिसते. आणि त्याच्यासाठी शेवटी
समाजाला जागृत करावं लागेल, कुटुंबाच्या घटकांना सुद्धा जागृत करावं लागेल आणि शासनाची कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा आहे तिलाही जागृत करावं लागेल. मी कुणाला दोष या ठिकाणी देत नाही, पण हे न घडण्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते एका शांततेच्या चौकटीत राहून करण्याची काळजी ही सगळ्यांनी घ्यावी. याच्यामध्ये एक लोकांच्या दान तयार करावं याशिवाय दुसरा याचा हेतू दुसरा कुठला नाही. साहेब, त्या दिवशी जी प्रोटेस्ट झाली त्या प्रोटेस्टमध्ये जवळपास 300 लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यांनी बदलापूरला आंदोलन केलं आणि रेल्वे रोको केलेला होता. त्यातल्या अनेक जणांचं असं म्हणणं आहे की ते रेल्वे पकडण्यासाठी स्टेशनवरती गेलेले होते किंवा या अशा पद्धतीनं या विषयात झालेल्या प्रोटेस्टवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. अजामीनपात्र गुन्हे दाखल माझ्यावरती गव्हर्नमेंटने आणि विशेषतः गृहकर्त्यांनी पोलीस दलाने अधिक संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे. त्या ठिकाणी लोकांची रिॲक्शन आली, त्या रिॲक्शनच्या वेळी लोक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या, शांततेने केल्या. असं असताना त्यांच्या खटले बसणं, अटक करणं या गोष्टी मला असं वाटतं योग्य नाही. राज्य सरकारने, गृह खात्याने याच्याकडं अधिक संवेदनशील व्हावं याची आज आवश्यकता आहे. साहेब, राज्यातील साखर कारखान्यांचा एक विषय आहे. आपल्या राज्यातील साखर कारखान्यांचा ठाऊक नाही मला, सध्या 2200 कोटी रुपयांचा एक फक्त सर मला माहिती नाही. एनसीडीसीने 17 कारखान्यांना राज्य सरकारने थक हमी देऊन 2263 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलेलं होतं. हे सगळे सत्ताधारी आहेत. विरोधी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या कारखान्यांना पात्र असूनही कर्ज दिलेली नाहीत. आपल्या अशोक बापूंचं घोडगंगा